ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट वेद बोलवलेले रेडा समाधी मंदिर आणि या रेडा समाधी मंदिराचा दरवर्षीप्रमाणे होत असणारा वार्षिक यात्रोत्सव चैत्रवद्य दशमी 12 एप्रिल 2026 पासून या ठिकाणी सुरुवात होत आहे। दशमीला सकाळी श्रींचा अभिषेक हा आपला शासकीय या ठिकाणी होत असतो। त्यानंतर दिवसभर संपूर्ण भजन महोत्सव या ठिकाणी भजन स्पर्धा परिसरातील भजनी मंडळ आणि मागच्या वर्षी पुणे येथून या ठिकाणी सुद्धा भजनी मंडळ या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। अशा प्रकारचा मोठा भजन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो। चैत्रवद्य एकादशी हा यात्रेचा मुख्य दिवस। या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता शासकीय महापूजा तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय शिरसाट साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल आणि दिवसभर तेव्हापासून या ठिकाणी मेन यात्रा या ठिकाणी सुरुवात होईल। सायंकाळी हरिभक्त परायण पांडुरंग महाराज गुले गाथा मंदिर अध्यक्ष देहू यांचं हरिकीर्तन त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ राजुरी यांचा भारुडाचा कार्यक्रम या ठिकाणी रात्रभर होईल। दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी 5 वाजता महापूजा होऊन द्वादशीचं पारणं त्या ठिकाणी सोडलं जाईल। त्या आळी संतवाडी कोळवाडी ग्रामस्थांचं काही भंडारा विभाग आहे यांच्या वतीनं त्या ठिकाणी अन्नदान केलं जातं। सायंकाळी 4 ते 8 वाजता संध्याकाळी हगामाईगोबाच्या वतीनं या ठिकाणी कुस्त्याचा जंगी आखाड्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। मग त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक भागातून नामवंत पैलवान मंडळ या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी येत असतात। अशा प्रकारचा मोठा कुस्त्यांचा जंगी आखाडा त्या ठिकाणी होत असतो आणि त्यानंतर रात्री 8 ते 10 हरिभक्त परायण विशाल महाराज हाडवळे यांचं कीर्तन रूपी सेवा त्या ठिकाणी संपन्न होईल। चैत्रवद्य त्रयोदशीला सकाळी पहाटे 5 वाजता महापूजा झाल्यानंतर सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन हरिभक्त परायण सुदाम महाराज बनकर यांचं होईल आणि दुपारी 1 वाजता कीर्तन संपन्न झाल्यानंतर दहीहंडी फोडून या ठिकाणी दहीहंडी फुटली जाईल आणि सायंकाळी 7 वाजता पाऊलघडीने या ठिकाणी या यात्रेची सांगता होईल। पाऊलघडीचा कार्यक्रम या ठिकाणी पाऊलघडी आणि विद्युत रोषणाई फटाक्यांची आतषबाजी अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी देवस्थान ट्रस्टने केलेलं आहे। आताच या ठिकाणी आज यात्रा कमिटीच्या नियोजनाची मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली। मग त्यामध्ये आळेपाटा पोलीस स्टेशनचे PI जाधव साहेब असतील, त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी ही सर्वच पदाधिकारी या ठिकाणी विविध भागातील प्रतिनिधी या ठिकाणी या नियोजनासाठी उपस्थित होते। यात्रा कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य गणेश शेठ शेळके, कार्याध्यक्ष एकनाथ शेठ कुराडे, त्याचप्रमाणे देवस्थानचं सर्व विश्वस्त मंडळ उपाध्यक्ष संदीप पाडेकर असतील, खजिनदार सन्मान्य जीवन शेठ, सेक्रेटरी जीवन शेठ शिंदे, खजिनदार संजयजी गुंजाळ, विश्वस्त सन्मान्य अमोल शेठ भुजबळ, हरिभक्त परायण अरुण महाराज गुंजाळ, हरिभक्त परायण सन्मान्य देवस्थानचे विश्वस्त आणि अखंड हरिनाम सप्ताह समितीचे अध्यक्ष सन्मान्य संजय शेठ कुराडे असतील। ही सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी या यात्रा उत्सवाच्या नियोजनाच्या मीटिंगमध्ये उपस्थित होती। वसंतराव पत संस्थेचे संचालक सन्मान्य अजितदादा सहाने असतील, तंटमुक्त समिती आळीचे उपाध्यक्ष सन्मान्य उमेश मामा शिंदे, सन्मान्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बागाईदादा शेळके, सन्मान्य यात्रा कमिटीचे सदस्य तेजस भाऊ कुराडे, त्याचप्रमाणे देवस्थानचे विश्वस्त मधुशेठ सहाने असतील, यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष सन्मान्य माऊली नाना घोडेकर, देवस्थानचे विश्वस्त सन्मान्य होनाजीदादा गुंजाळ, सन्मान्य सोंडभाऊ भंडलकर, सन्मान्य देवस्थानचे विश्वस्त संजय शेठ गाडवे, ही सर्वच मान्यवर मंडळी आणि देवस्थानचे विश्वस्त सन्मान्य आता या ठिकाणी अण्णांना काम असल्यामुळे गेलेले आहेत प्रसन्न अण्णा डोकी, ही सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी हरिभक्त परायण नागेश महाराज कुराडे, नवगाप्पा कुराडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। ही सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी या नियोजनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होती। अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजनाची सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि मी याद्वारे आपणाला सर्वांच्या ठिकाणी आवाहन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी यात्रा उत्सवामध्ये सहभागी होऊन या यात्रेची शोभा वाढवायची। रामकृष्ण हरी। येऊन या उतरले आळीचे बनी, पशुतय स्थानी शांत झाला। नामदेव महाराजांच्या या ओवीनुसार शिष्यत आळे संतवाडी कोळवाडी वेदपणित रेडा समाधी श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट असलेला सालाबादप्रमाणे याही वर्षीचा यात्रा उत्सव मोठ्या आनंदाच्या आणि दिमाखाच्या वातावरणामध्ये खरं तर यात्रेची नियोजनाची मीटिंग देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय अविनाशजी कुराडे साहेब असतील, त्याचप्रमाणे यात्रा कमिटीचे अध्यक्ष आदरणीय गणेशजी शेळके साहेब असतील, उपस्थित असलेले आळेफाटा पोलीस स्टेशनचे PI आदरणीय जाधव साहेब, त्याचप्रमाणे
प्राथमिक आरोग्य केंद्र आळे त्याचे असलेले डॉक्टर अश्विनी गुंजाळ मॅडम त्यांची संपूर्ण टीम, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळाचे शिंदे साहेब त्यांची संपूर्ण टीम, त्याचप्रमाणे आळेगावचे पोलीस पाटील, आळे संतवाडी कोळवाडीतील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ आणि संपूर्ण असलेल्या खरं तर वारकरी संप्रदायाची जी भगवी पताका आहे ती सगळी असलेली खरं तर मांडियाळी या ठिकाणी या यात्रेच्या नियोजनाच्या संदर्भात या निमित्तानं उपस्थित होती. आणि या नियोजनामध्ये असलेले सगळेच पत्रकार बंधू असतील किंवा सोशल मीडियाचे सगळे प्रतिनिधी असतील, यांच्या माध्यमातून या यात्रेचं नियोजन आम्ही अतिशय मोठ्या दिमागदारमध्ये या ठिकाणी संपन्न केलं. आणि यात्रेच्या नियोजनामध्ये ज्या ज्या गोष्टी ठरल्या, आता अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं की 12 तारखेला या ठिकाणी चैत्रवद्य दशमीला यात्रेची सुरुवात होणार आणि या यात्रेची सांगता चैत्रवद्य त्रयोदशीला ही 4 दिवसाचा हा यात्रा उत्सव या निमित्तानं या परिसरामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा आपण पाहतोय की या परिसरामध्ये एकमेव अशी ही यात्रा आहे. ही सांसारिक रूपे आणि पारमार्थिक असलेली यात्राचा हा यात्रा उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो. लाखो भाविकांची मांडियाळी खरं तर या ठिकाणी येते आणि दर्शनाच्या निमित्तानं आपण पाहतोय का जर दशमीला या ठिकाणी आली तर एकादशीच्या दिवशी आलेली लोक ही शेवटच्या दिवशी खरं तर त्रयोदशीचं काल्याचं कीर्तन आणि दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतरच इथून मार्गस्थ होत असतात. कारण की आपण पाहतोय का आजूबाजूच्या परिसरातून दिंड्यांचा या ठिकाणी दिंड्या येतात आणि आजही त्यांच्या असलेल्या छोट्या मोठ्या त्या फडावरती त्या ठिकाणी भजन कीर्तन होतं आणि त्यांच्या ठिकाणी अन्नदान होत असतं. आणि याच स्वरूपाचे खरं तर जशी पंढरपूरची यात्रा उत्सव असेल, आळंदीचा यात्रा उत्सव असेल, त्याच्या खालोखालचा आळेचा शिशेत आळेचा हा यात्रा उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो. या यात्रेमध्ये सर्व असलेल्या संसाररूपी वस्तू या यात्रेमध्ये आपल्याला भेटत असतात. मग त्याच्यामध्ये जर जुन्या काळामध्ये जर पाहिलं तर एखाद्याला लग्न असलं, शुभविवाह असला तर संसाराचं संपूर्ण जे लागणारं साहित्य आहे, मग त्याच्यामध्ये भांडी असतील किंवा जुन्या काळी आपण जो काठ वगैरे म्हणायचं लाकडाचा किंवा शिडी असेल, सूप असेल, या लाकडाच्या ज्या वस्तू असतील किंवा स्टीलची भांडी असतील, या सगळ्या ह्या असलेल्या यात्रा या उत्सवामध्ये या ठिकाणी मिळत असतात. या ठिकाणी या यात्रेमध्ये असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा कुस्त्याचा आखाडा की महाराष्ट्रातील मातब्बर नव्हे नव्हे तर देशातील मातब्बर असलेले पैलवान या असलेल्या लाल मातीमध्ये या ठिकाणी येऊन खरं तर जंगी कुस्त्यांचं आखाड्याचं नियोजन देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत असतं. आणि परमपूज्य हरिभक्त परायण गुरुवर्य पांडुरंग बाबा घुले यांचं एकादशीचं कीर्तन असतं. त्यानंतर द्वादशीचं जे कीर्तन आहे ते हरिभक्त परायण विशाल महाराज हडवळे यांचं असतं आणि जो शेवटचं त्रयोदशीचं काल्याचं जे कीर्तन आहे ते हरिभक्त परायण गुरुवर्य सुदाम महाराज बनकर यांचं होत असतं. मागच्या वर्षीपासून आपण एक नवीन असा उपक्रम करतो, पाऊल घडीचा उपक्रम. हा काल्याचं कीर्तन झाल्यानंतर या परिसरामध्ये नवे नवे तर जिथे सप्ताह आहे तिथे पाऊल घडीचा कार्यक्रम हा होत असतो. परंतु मागच्या वर्षीपासून देवस्थानने एक वेगळी संकल्पना पुढे आणली आणि पाऊल घडीचा कार्यक्रम हा भव्य दिव्य स्वरूपाचा खरं तर आपण या ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या पांगणामध्ये पाऊल घडीचा म्हणजे देव 3 दिवस या यात्रेमध्ये फिरत असतात, परंतु देव पुन्हा पाऊल घडीच्या माध्यमातून गाभाऱ्यामध्ये त्यांना आपण त्या ठिकाणी विराजमान त्यांचं प्राणप्रतिष्ठा पुन्हा करायची असते. असं पाऊल घडीच्या कार्यक्रमाची रूपरेषा असते. त्या पाऊल घडीच्या कार्यक्रमाला खरं तर मोठ्या बहुसंख्येने लोक, वारकरी असतील किंवा ग्रामस्थ मंडळी असतील, यात्रेकरू असतील, हे मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. तो पाऊल घडीचा कार्यक्रम आतिषबाजीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. अतिशय चांगली व्यवस्था यावर्षी सुद्धा यात्रेची आपण केलेली आहे. पार्किंगची व्यवस्था असेल, पाण्याची खरं तर यावर्षीचा मोठा उन्हाळा असल्यामुळे पाण्याच्या सोयी सुविधा जागजागी पाणपोईच्या माध्यमातून असलेल्या सेवेकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे. नवे नवे तर लाईटची व्यवस्था असेल, कुठेही यात्रेमध्ये लाईट कमी पडणार नाही याची काळजी खरं तर यात्रा उत्सवाच्या निमित्तानं सगळ्या कमिटीने घेतलेली आहे. विशेष करून आज आपण पाहतोय की परिसरामध्ये जिथे जिथे पॉईंट आपले आहेत त्या ठिकाणी पॉईंटवरती जागजागी माईकची व्यवस्था केलेली आहे, मंडपाची व्यवस्था जागोजागी केलेली आहे आणि विशेष करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेजच्या संपूर्ण असलेली यात्रा उत्सव हा सीसीटीव्ही फुटेजच्या कक्षेखाली असणार आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी कोणत्या अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता आळेफाटा पोलीस स्टेशन घेत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आपण जे पाणी जे आहे या परिसरामध्ये ते पाणी शुद्ध करूनच आपण असलेल्या यात्रेकरूंना त्या ठिकाणी देणार आहोत. आणि विशेष करून इलेक्ट्रॉनिक म्हणजे महावितरणच्या माध्यमातून या ठिकाणी लाईटचा कोणताही खंड पडणार नाही याची जबाबदारी महावितरणच्या आदरणीय शिंदे साहेब त्यांची संपूर्ण असलेल्या टीमने ती जबाबदारी घेतलेली आहे. येण्याप्रमाणे असा यात्रेचा खरं तर मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा लेखाजोखा या यात्रा उत्सवाच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी नियोजनाच्या मीटिंगमध्ये आज या ठिकाणी संपन्न झाला. यामध्ये प्रास्ताविकमध्ये आदरणीय अध्यक्षांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि यात्रा कमिटीच्या अध्यक्षांनी खरं तर या यात्रेचे सगळ्यांचे आभार मानून
या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. येणेप्रमाणे असलेल्या यात्रेचं नियोजन आज आपण पुढे ठेवत आहे. सगळ्या असलेल्या परिसरातील भाविक भक्तांना, यात्रेकरूंना, वारकऱ्यांना विनंती आहे की मोठ्या बहुसंख्येने इथून मागच्या काळात तुम्ही यात्रेच्या उत्सवामध्ये सहभागी झालात. इथून पुढच्या काळात सुद्धा मुंबईकर, पुणेकर जी मंडळी आहे त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहकुटुंब, सहपरिवार या यात्रेमध्ये यावं. कारण की आपली जी यात्रा उत्सव आहे हा सायंकाळी जरी ऊन असलं तरी 6 वाजेपासून तर रात्री 2 वाजेपर्यंत हा यात्रा उत्सव चालू असतो. लाईटची अप्रतिम सुविधा या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवा ही आपल्या देवस्थानच्या वतीने, यात्रा कमिटीच्या वतीने, समस्त ग्रामस्थ, आळे, संतवाडी, कुळवाडी या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी येणाऱ्या होऊ घातलेल्या यात्रा उत्सवाच्या नियोजनाची मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली. सालाबादप्रमाणे याही वर्षी होऊ घातलेल्या यात्रेचं नियोजन अतिशय योग्य पद्धतीने होईल अशी आशा बाळगतो. आणि आज ठरल्याप्रमाणे आपली ही जी यात्रा आहे ही जुन्नर तालुक्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर ही प्रापंचिक आणि पारंपरिक यात्रा आहे. या ठिकाणी जर 3 दिवसाची ही यात्रा असते. या 3 दिवसामध्ये विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी घेतले जातात. आज त्याच सगळ्या नियोजनाची या ठिकाणी मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मीटिंगसाठी आळेफाटा पोलीस स्टेशनचे PI साहेब असतील, MSCBचे अधिकारी असतील, PHC आळेचे वैद्यकीय अधिकारी असतील, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी असतील, आळे, संतवाडी, कोळवाडी गावचे सर्व भाविक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ही मीटिंग या ठिकाणी आयोजित झाली, संपन्न झाली. आणि होऊ घातलेल्या यात्रेच्या या सर्व निमित्ताने जे काही नियोजन झालेलं आहे त्यामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांची, ग्रामस्थांची योग्य ती काळजी, योग्य त्या पद्धतीने त्यांना लागणाऱ्या सुविधा देवस्थान पुरवित असतं आणि पुरवणार आहे. तसेच येणारे जे काही व्यापार व्यवसाय करणारे जे काही व्यापारी असतात त्यांना देखील सुटसुटीत पद्धतीची या ठिकाणी व्यापार व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी देवस्थान प्रयत्न करत असतं. तसेच येणारा जो भाविक असतो किंवा येणाऱ्या ज्या दिंड्या असतात त्यांना देखील राहण्याची, या ठिकाणी मुक्काम करण्याची, जेवणाची योग्य ती काळजी देवस्थान घेत असतं. आणि यावर्षी देखील त्यावरती योग्य ती व्यवस्था देवस्थानच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी सर्वांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने, यात्रा कमिटीच्या वतीने विनंती राहील की आपण या यात्रेमध्ये येऊन या यात्रेची शोभा वाढवावी. येणाऱ्या सर्व भाविकांचं देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत केलं जाईल. सर्व ग्रामस्थांचं, भाविकांचं आणि सर्व यात्रेकरूंचं देवस्थान ट्रस्टच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जाईल. यात्रेच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.